ओ भाई साहब कसलं घर आहे. नमस्कार, ऑफिस ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण चाललेलो आहोत सचिन दादाच्या घरी, जे आहे कवे गावामध्ये, आणि सचिन दादा आपल्या बाजूला बसला आहे. त्याच्या गावात आपण आज जाणार आहोत आणि इकडचा जाण्याचा जो रस्ता आहे तो तुम्ही बघू शकता. एक नंबर रस्ता आहे आणि कोकणचा जो फील आहे तो ऍक्च्युअली इथे आहे. आजूबाजूनी पूर्ण हिरवगार जंगल. बघूयात दादाचं घर कसं आहे. तर चला, हे आपला घर आहे माडांच्या मनात. सचिन दादा खूप दिवसांनी आलेला दिसतोय मला. आई शपथ कसला सीन आहे. तर ही आहे बाजूला गाडी, जुने पूर्ण माडाची झाड आहेत. हे फायनली सचिन दादाचं घर आलेलं आहे. अरे पिक्चर सारखं आहे रे हे सगळं. एक नंबर. सचिन दादाचं जे घर आहे ते बरोबर खाडीच्या समोर आहे. ओ भाई साहब कसलं घर आहे, एक नंबर. हे आहे प्रॉपर कोकणातलं घर. हो, आणि खूप जुनं, 100 वर्षापूर्वीच. इथे हे जे आहे तुम्ही बघू शकता. हळद आहे ही. तुम्हाला अशी कोकणातल्या घराच्या बाहेर वाळवलेली नक्कीच भेटणार. सचिन दादा, मला असं वाटतंय की मी कोणत्या तरी फिल्मच्या सेटवरती आलोय. पूर्ण त्यांनी सचिन दादांनी बाग लावलेली इथे. मगाशी मला असं कळलंय की गावाच्या विषयावर येताना तिथून त्यांनी 100 कलम झाडं लावलेली आहेत. रस्त्याच्या लगत आहेत आणि ती बऱ्यापैकी जगलेली आहेत, मोठी झाली, 9-10 वर्ष झाली. सचिन दादा आम्हाला सगळे सांगतोय. तुम्ही आता फायनली बघा सचिन दादाचं संपूर्ण घर जे आहे कोकणातलं प्रॉपर घर, एक नंबर. विलायती फणसाचं झाड आहे. मीर फणस बोलतो ते का? हे मीर फणसाचं झाड आहे. हे काय इथे? हे रेशन दुकान. सचिन दादाच्या घरात रेशन दुकान आहे. मस्त मस्त मस्त. आपण जाऊयात आतमध्ये. 100 वर्ष जुनं घर कोकणातलं जे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर आता आपण जाऊयात आतमध्ये. सचिन दादाचे बाबा नमस्कार. माळा वगैरे अजून सुरू आहे वरचा. आहे, ठीक आहे. काय म्हणताय? काकी काय म्हणताय? सचिन दादाची आई मस्त. सचिन म्हणतोय मला, त्यात म्हटलं येऊ दे ना. काल त्याच्यावरचा व्हिडिओ टाकला वांग्याचं भरीत करताना. काय ते अडगळ बिडगळ सगळी दाखवताय आमचं. असं कोकणात आल्यानंतर ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्याच्यावरचं जे जेवण असतं ते एक नंबर. तिकडे काय आहे सचिन दादा? पाठचं अंगण, 2 अंगण आहे. हा देवघर आहे इकडे. इकडे गुरं आहेत. वाड्यात म्हशी आहे. हा जो एरिया बघू शकतो सगळीकडून शूट करू शकतो. कुठला एक नंबरच आहे. सचिन दादाच्या घरातल्या म्हशी. ही माझी सगुण आणि सखू म्हशी आहेत 2. आणि ती त्यांची एक तिकडे छबी छोटी आमची. हेला तुंब म्हणजे रहाट जो होता विहिरीवर जुन्या काळात, त्याचं हे गिअर बॉक्स आहे थोडक्यात. आळ्यातून जो सूर्यप्रकाश येतो ते बघण्यासाठी मला प्रचंड आवडतं हे बघायला. कारण की ओरिजिनल जो लाईट आहे त्याचा फीलच वेगळा. आणि ह्याच्यात जी झोप लागते माळ्यावरती ती अशी झोप नाही कधीच. 8 लाखात बांधलेलं आहे. 8,000. 83 सालामध्ये घर पडलं होतं, म्हणजे भिंती पडल्या होत्या. पुराचं पाणी ह्याच्या घरामध्ये एक पुरुष होतं. इथे एवढं तरी ते घर पडलं नाही. मोठ्याच्या होड्या असतात ना, वल्ला म्हणजे पगार म्हणतात आमच्याकडे, किंवा बोटला म्हणतात. तो तिकडनं आत येऊन ह्या पाकच्यादारात बाहेर काढतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा पाणी आलं, पण इथपर्यंत झालं. कोकणातल्या अशा गोड अशा मांजरी. वाघ येतो वाघ. कुठे? इथे. हो यो आला त्याच्या जोडीच्या मांजराला खाली. बिबट्या. बिबट्या वाघ आहे. आईने सांगितलं वाघ येतो आमच्या. बाग येतो.